मी स्वप्नील जाधव द महाराष्ट्र अपडेट्स या न्यूज चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. आता आपण चांदवली खुर्द या भागामध्ये आलो आहोत आणि विषय असा होता मागील या ठिकाणी म्हणजे पोल रवण्याचं काम चालू होतं. आवाजातून नागरिक या ठिकाणी आले आहेत पोल रवण्यासाठी. मात्र या ठिकाणी शेतकरी विरोध करताना दिसत आहे. कशा पद्धतीने विरोध करतायत हे आता आपण पाहणार आहोत. काय करतायत एक मिनिट बाजू लागा. विषय आपण हे करू. मला सांगा आता काय म्हणणं आहे शेतकरी म्हणून तुमचं? आमचं शेतकरी म्हणून आमच्या खाजगी जागेमध्ये अजिबात आम्ही पोल राहून देणार नाही. आणि ते आले ते आदेशाचं लेटर घेऊन त्या आदेशाचे लेटर आम्ही मानित नाही. हे सल्लागार कंपनीचे सल्लागार आहे. MSKY माननीय मुख्यमंत्री सौर ऊर्जा योजना ही शेतकऱ्यांसाठी दिवसा वीज मिळावी म्हणून आहे आणि त्या योजनेचा हा भाग आहे. आपल्या चांडोली या ठिकाणी जो प्रोजेक्ट आहे त्याला ही तार आणि पोल ओढण्याचं काम चालू आहे. त्याच्याकरता माननीय तहसीलदार मॅडम तहसीलदार सर आणि यांनी चर्चा करून या मार्गानं फक्त पोल टाकण्याची बाजूला परवानगी दिलेली आहे आणि त्याप्रमाणे काम करण्यासाठी आलेलो यांना आम्ही रिक्वेस्ट करतो की बा हे आम्हाला काम करू द्या. एवढीच रिक्वेस्ट. शेतकरी म्हणून तुमचं काय? शेतकरी म्हणून काय? शेतकरी म्हणून आम्हाला अजिबात हे रस्ते आमचा खाजगी रस्ता आहे. आमची रस्ता नाही खाजगी जागा आहे. आमच्या रस्त्याने जर पोल रवले तर आम्हालाही माहित नाही मोजणी इकडे आहे का तिकडे. उद्या भविष्यात पोल काढायचं म्हणलं तर याला 10-20 लाख रुपये देऊन हे काढणार नाहीत. आमची खूप त्यावेळेला अडचण होणार आहे. प्रांत मॅडमने त्यांना आदेश दिलेला आहे परंतु तो आदेश तुम्हाला मिळालेला आहे का? आम्हाला आदेश मिळाला नाही काही नाही. पोस्टाने यायला पाहिजे. आम्ही त्यावेळेला घेऊ आम्ही अपिलात जाऊ आणि त्यावेळेला मग तिथून पुढची कार्यवाही करावी. शेवटची मीटिंग झाली होती तेव्हा प्रांत मॅडमला आम्ही स्पष्ट सांगितलं होतं की आम्हाला लेखी निवेदन द्या. त्याच्या आधारे आम्ही पुढे काहीतरी करू शकतो. त्यानंतर आम्हाला कोणत्याही प्रकारचं लेखी निवेदन आलं नाहीये. आज हे नोटीस घेऊन आले हे बोलतात नोटीस पोचलंय. नोटीस पोचला असेल तर नोटीस सरकारी काम आहेत. पोचपावती असते. पोचपावती दाखवा आम्हाला. ते आलेत नाही नोटीस घेऊन आम्हाला दाखवायला. नोटीस घेऊन त्यांच्या हातात घेऊन आले. पोलिसांचा मोठा बंदोबस्त आहे. इथं पिंजरा आलेला आहे. तुमचं पुढचं आव्हान काय असणार आहे ते स्पष्ट करा. पिंजरा आलं काही आलं हजारो पोलीस आले तरी आम्ही आमच्या खाजगी रस्त्याने थांबले राहून देणार नाही म्हणजे नाही. सगळ्यांची एकी आहे ना. ओके. तुम्ही याला कारण एक आहे की याच्या आधी जे नोटीस ज्यावेळेस तिथं त्या माळावर उपोषणाचं काम चाललं होतं त्यावेळेस आम्हाला ह्या कलेक्टर तहसीलदारांनी लेखी दिलेलं आहे का ही लाईन शिवरस्त्याने जाईल आणि त्याच्यानंतर कुठेही नाही. आणि आज हे हा काय शिवरस्ता आहे का? हा शिवरस्ता नाहीये. शिवरस्ता त्या मार्गे आणि यांनी खाजगी जागेतून रवायचं कामकाज चालवलंय. ऐका शेतकऱ्याचं म्हणणं ऐकलं तुम्ही. शेतकऱ्यांचं म्हणणं असं आहे का या ठिकाणी हा जो रोड आहे तो खाजगी रोड आहे. हा काही शिव रोड नाहीये. त्यामुळे या ठिकाणी पोल जाऊ नये. प्रथमतः मी त्यांना सांगू इच्छितो की ह्या खाजगी रोडचा वापर फक्त पोल लावण्यापुरता आहे. त्याचा रोजचा 2 मिनिट आहे का त्यांचं ऐकून घ्या. तर नेहमीचा हा रोडचा वापर होणार नाही. फक्त 16 पोल जे टाकण्याचे आहेत जेणेकरून शेतकऱ्यांना वीज चालू होईल. त्या विजेचं पोल टाकण्यापुरता हा रोडचा वापर होईल. त्यांचं म्हणणं आहे का मोजणी झालेली नाहीये. मोजणी करता एक ऑप्शन आहे की कंपनीतर्फे यांना लेटर दिलेलं आहे. त्यांची मोजणीची हद्द जेव्हा निश्चित होईल तेव्हा पोल शिफ्ट करण्यात येईल. हे होऊ शकतं. आणि दुसरी गोष्ट याच्यामध्ये तार अधिनियम 16(2) प्रमाणे शेतकऱ्यांच्या तुम्ही बघितलं चंद्रपूरवरनं पण वीज आली. सगळ्यांच्या बांधांवरनं आली. प्रत्येक शेतकरी मी पण आहे. प्रत्येकाच्या बांधावर पोल येऊ शकतात. आता हा फक्त रोडच्या कडेचा विषय आहे. तर हा 50 मीटरवर एक पोल येतो. 13 मीटरचा पोल आहे. याच्यापासून सुरक्षित असल्यामुळे आणि जरी तार पडली तरी ती ड्रिप होऊन लाईट ऑफ होते. याच्यापासून काही धोका नाही. तर लोकांनी ते काम करू द्यावं. एक थोड्या अंतरावरचा विषय आहे आणि त्याप्रमाणे मॅडमने ऑर्डर मात्र ते त्यांचं म्हणणं आहे का तुम्ही जी मोजणी करणार आहे उद्या मोजणी कधी करणार आहे काय करणार तसं लेखी आहे का तुमच्या? आम्ही मोजणी नाही करणार. आम्ही मोजणीचं ते लेखी मागताय शेतकरी. मोजणी आम्ही करू शकत नाही ना. मोजणी त्यांनी करावी ना. त्यांची हद्द निश्चित. काय होतं ऐका 2 मिनिट ऐका. पोल हा प्रत्येक शेताच्या कुठल्याही बांधावरनं जातो. सगळ्यांची लाईट गेली. आपण बघितलं पूर्ण महाराष्ट्रामध्ये लाईट पोलवरनच गेली बांधावरनच गेलेली. त्यावेळेस मोजणी कुणी करत नाही.
आता हा रोडचा प्रश्न आहे, तो रोड आता तर जो वाहता दिसतोय त्याप्रमाणे त्याच्या कडेला राहील आणि यांची मोजणी निश्चित झाल्यानंतर आपण एक पत्र देऊ किंवा हे शिफ्ट करून लेखी पत्र देऊ त्यांना. एवढं होऊ शकतं. शेतकऱ्यांचं म्हणणे असं आहे का शिवरस्त्यावरून पोल गेले पाहिजेत, तर त्याचा तुमच्याकडे काही ठराव आहे का? तो शिवरस्त्याची Estimate आहे का पाहणी, काही? शिवरस्त्याची पाहणी MSCBचे अधिकारी, महसूलचे अधिकारी, 33 kVचं आणि 22 kVची 2 ट्रान्झिट लाईन आहेत, काही त्या बाजूचं पेट्रोल पंप आहेत आणि जी जुनी 150 वर्षापूर्वीची काही झाड आहेत त्याच्यामुळं तिकडे टाकणे शक्य नाही असं MSCBच्या अधिकाऱ्यांनी पत्र दिलं. ते MSCBच्या अधिकाऱ्यांनी पत्र प्रांत मॅडमला दिलं आणि त्यानुसार त्यांनी हा निर्णय दिलेला आहे. काय म्हणते तुम्ही? परंतु मला एक म्हणायचं आहे की सर्वसामान्य शेतकऱ्याचा हा जो प्रश्न आहे, तर इथून जाणारा जो रोड आहे, हा रोड हा ग्रामपंचायत हद्दीतला वगैरे नाही आहे, हा सर्वसामान्यांचा आहे, प्रत्येकाचा रोड आहे. इथे मोजणी झालेल्या नाही आहेत, वहिवाटी ज्याच्या त्याच्या कशा आहेत कोणाला काहीच माहीत नाहीये. परंतु प्रांत मॅडमने जी काय ऑर्डर केली असेल, परंतु या ऑर्डर प्रमाणे साहेब आले सकाळी, फौजफाटा घेऊन पूर्णपणे पोलीस प्रशासन आलेलं आहे, अधिकारी वर्ग भरपूर आलेला आहे, परंतु ह्या लोकांना कुठलीच गोष्ट आहे ना कल्पना नाहीये. पोलीस प्रशासनाने त्यांना फक्त फोन करून सांगितलं का तुम्ही उद्या सकाळचा अशा ठिकाणी या किंवा तुम्ही या सकाळी पंचपोल स्टेशनला या. परंतु ह्यांना जर कुठल्याच प्रकारचा हातामध्ये कागद जर नाही मिळाला तर हे लोक कसे उभे राहतील? हा माझा एक सगळा प्रश्न तुम्ही आहे यांना नोटीस प्रशासनाची. पाठवली होती का? काही नोटीस होती का? कोणती नोटीस होती? आपल्या दरम्यान नोटीस पाठवण्यात येत नाही. हे प्रांत मॅडमकडे जी चर्चा झाली त्या चर्चेमध्ये जे विषय तयार झाले, मॅडमचा जो आदेश झालाय तो आदेश आम्हाला मिळाला, त्यांना नाही मिळालेला. त्यांचं म्हणणं आहे त्यांना नाही मिळाला. प्रांत ऑफिस त्याच्यामध्ये परत इंदोरे साहेब आणि इतर शेतकरी असं म्हटलेलं आहे. त्यामुळे 23 तारखेला ऑर्डर झाली तर आम्हाला वाटलं की त्यांनी ती दिलेली असेल, तर ती दिलेली नसल्यामुळे ही ऑर्डर आहे त्याप्रमाणे ऑर्डर काय आदेशाप्रमाणे आहे प्रांत? ऑर्डर आहे की या बाजूनं पोल टाकावे, त्यामध्ये शेतकऱ्यांनी अडथळा करू नये. शेतकऱ्यांचं म्हणणे असं आहे की रस्ता हा जो आहे हा आमच्या मालकी हक्काचा आहे, प्रायव्हेट रस्ता आहे, याबाबत तुम्ही काय सांगा? मान्य आहे सगळं. हा खाजगी मालकी हक्कातून तार अधिनियम जो 1885चा आहे त्याप्रमाणे फक्त पोलला जी जागा टाकण्याची आहे त्याच्यामध्ये पोल टाकण्याच्या परवानगीची आवश्यकता नाही आहे. परंतु 2 मिनिट ऐका. आणि कायदा जो सांगतो की फक्त पोल टाकू शकतो आपण, त्या रस्त्याचा वापर तुम्हाला ठीक आहे, रस्त्याचा वापर नका करून देऊ, रस्ता आम्हाला कोणासाठी नकोय, तो फक्त प्रकल्प पूर्ण होण्यासाठी आम्हाला पोल टाकू द्या, एवढंच आमची विनंती आहे. जी काही शासकीय प्रकल्प जी काही शासकीय प्रकल्प आला असं या चांडोली गावामध्ये, चांडोली खुर्दमध्ये, परंतु इथल्या शेतकऱ्यांचा सुद्धा आहे ना गोषवारा घेतला पाहिजे. त्या लोकांना सांगितलं पाहिजे की तुमचा हा प्रकल्प अशाच्या ठिकाणी पास होत आहे, ह्या रस्त्याहून ह्या रस्त्यापर्यंत, ह्या शेतीतून त्या शेतीपर्यंत हे पोल वगैरे होणार आहे, चालू होणार आहे, यांच्या परवानग्या नाही, काहीच नाही. आणि डायरेक्ट ज्या गोष्टी केलेल्या आहेत त्यांनी प्रांत मॅडमकडं समजा मिटिंग झाली असेल किंवा काय झाले, पण ते जे आदेश त्यांनी काढलेले आहेत हे अंधारात ठेवून काढलेले आहे. दुसरी गोष्ट, यांना लोकांना कुठलं चिठ्ठी मिळाली नाही, पत्राची एक सुद्धा, आणि डायरेक्ट प्रशासन आले नाही, याचा ताबा घ्यायचा किंवा यांचे पोल रावायचे, यांचं मनमानी कारभार चाललाय. मी याच्या विरोधामध्ये सर्व शेतकरी जे चांडवली खुर्दचे, तर मला एकच तमाम शेतकऱ्यांना एकच सांगणं आहे, हा प्रकल्प होऊन द्यायचा का नाही द्यायचा आहे? आपली जर त्याला हरकत असेल तर याला पुढच्या प्रशासनाकडे आपण सगळे जाणार का? आपल्यालाच जाणार. जोपर्यंत प्रांताने जो आदेश दिलाय, प्रांताने जो आदेश काढलेला आहे, जोपर्यंत तुम्हाला याचं कमीत कमी एखादं पत्र मिळत नाही तोपर्यंत ह्या रस्त्याने कुणाला जाऊन देणार का? अजिबात नाही. नक्कीच तुम्हाला यातून न्याय मिळेल. आणि दुसरी गोष्ट अशी आहे का, प्रशासकीय अधिकारी जरी असले, पोलीस प्रशासन जरी आलं तरी पण सर्वसामान्य जनतेला पायाखाली तुडून पुढे जाऊ शकत नाही. हा तुमचा हा नैतिक जबाबदारी एक अधिकार आहे. त्यामुळे तुम्ही काय करा माहिती का, जोपर्यंत तुमच्या हातात नोटीस पडत नाही आणि तुम्ही अपीला समोर जात नाही, एखादा अधिकारी जोपर्यंत तुम्हाला सांगत नाही का हा रस्ता जायला हरकत नाही, तोपर्यंत कुणाला जाऊन देऊ नका. ही माझी एक सर्वसामान्य शेतकरी म्हणून तुमच्यावर तळमळीची भावना आहे. साहेब सांगतील काय पुढे? आता शेतकऱ्यांचा तीव्र विरोध आहे या ठिकाणी. मात्र तुम्ही आता हे पोलीस फौज फाटा घेऊन आले, सगळं काय झालं, मात्र या ठिकाणी शेतकऱ्यांचा तीव्र विरोध आहे, काय सांगा? शेतकऱ्यांचा विरोध आहे मान्य, त्यांना नोटीस पोहोचलेली नाही, पण त्या नोटीस मध्ये आता जे काय आदेश आहे ते आदेश मी त्यांना दाखवलेले आहेत. मात्र त्या आदेशाप्रमाणे यांनी आपल्या प्रशासनाला सहकार्य करावं आणि पोल टाकू द्यावेत. हे शेतकऱ्यांच्या हितासाठीच काम आहे.
आणि शेतकऱ्यांसाठी चाललेली जी योजना आहे त्याच्याकरता आपण विनाकारण विरोध करण्यात काही पॉईंट नाही असं मला मात्र वाटतं. आता हे प्रशासनाचं म्हणणं आहे का बुवा सहकार्य केलं पाहिजे शेतकऱ्याने देखील, काय म्हणणं आहे? 100% सहकार्य होईल, परंतु कशा पद्धतीने तुम्ही त्यांनी दाखवा ना. तुमचा बांध इथे, आमचा बांध तिथे. सर ऐका हो ऐका ना हो ऐका त्यांचं काय म्हणणं आहे ते ऐका. आता आता हे दादांनी सांगितलं का जेव्हा प्रकल्प उभा राहतो तेव्हा प्रकल्पाची पूर्ण शहानिशा केली जाते, कोणत्या बांधावरून खांब जाणार आहे, काय जाणार आहे, याच्या कोणतीही प्रकारची मीटिंग झाली नाही. जे शेतकऱ्यांच्या बांधावरून खांब जाणार आहे त्यांना तुम्ही विश्वासात घेतलं का? जे काय झालं ते उपोषणानंतर गोष्टी घडलेल्या आहेत. उपोषण झालं तेव्हा तुम्ही आले आमच्याकडे, तेव्हा दर्शकांनी सांगितलं की बाबा असं आहे, या शिवच्या रस्त्यानेच गेलं पाहिजे. तुम्ही आम्हाला लेखी निवेदन तुम्हाला मागितलं. लेखी निवेदन म्हणजे तुमचा जो प्रकल्प आहे त्याचा आम्हाला सांगा की बाबा अशा प्रकारे जाणार आहे, अशा इकडून जाणार आहे. जेव्हा आम्ही तुम्हाला जागा केलं तेव्हा तुम्ही जागे झाले. त्याच्या आधी तुम्ही आम्हाला कोणत्याही प्रकारची कल्पना दिली नाही किंवा आमच्याकडून परवानगी मागितली नाही, काहीच मागितली नाही. तुम्हाला काम लावायचं बरोबर आहे. बसून असं नियोजन बैठक मीटिंग वगैरे अशी अजिबात केलेली नाही. आयोजन केलं होतं. हे सगळं उपोषणानंतर हे सगळं तुमच्यासाठी झालंय. उपोषणानंतर झालं. हे उपोषणानंतर झालं. सगळं काय का? उपोषणानंतर झालेलं आहे. बैठकीत आपलं काय निष्कर्ष निघला मला ते त्याचं सांगा. काय- परंतु त्याचं- नाही, नाही, नाही. नाही, नाही, point आहे मला सांगा, मी काय नाही आलं ते दिलं. त्याच्यामध्ये निष्कर्ष ऐका ना, मला निघाला की आम्हाला प्रांत ऑफिसवरनं काही आलेलं नाही. या हा, त्याच्यामुळे रस्त्याच्या कडेनं पोल टाकण्यासाठी परवानगी द्यावी आणि ते आम्ही काय शेतकऱ्याने अर्धा म्हणलो, आणून शेतकरी असं- काय म्हणले होते त्यावेळेला? शेतकरी आम्ही काय म्हणलो तुम्हाला की त्यावेळेला? बाबा आम्हाला ते पोल टाका, आमचा खाजगी रस्ता आहे. बरोबर. खाजगी रस्ता अजून काय बोललो? खाजगी काय नियोजन? रस्ता आम्ही नाही. तुम्हाला त्यावेळेला लेखी सांगितलं होतं का सदर पोल ह्या शिवरस्त्याने जाऊच शकत नाही असं लेखी पाहिजे. हा तसं दिलेलं लेखी एमएससीबीचे अधिकारी बोलून प्रांत मॅडमला MSCBच्या अधिकारी दिले, प्रांत मॅडमकडे दिले म्हणून निष्कर्ष. अजून आम्हाला आणि तुम्ही आज देत आहे आम्हाला अपीलात जायचे, आम्हाला अपीलात जायचं, अपीलात जायचं. आम्ही तिथं नाही, 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 नाही. त्यांची बैठक झाली त्या बैठकीमध्ये आम्हाला काय पाच झालं? तुम्ही आम्हाला सविस्तर माहिती द्या. आम्ही बैठकीत असंच ठरलं होतं का तुम्ही शिवरस्त्यानेच न्या. हेच आमचं आम्ही जागेवर ठाम आहे. लोकांना प्रोजेक्टला आमचा विरोध पहिल्या दिवसापासून नाही. पाच नंबर शिवरस्त्याने जाणं सगळ्यात सोपा मार्ग आहे. ही नोटीस आली आहे का? नाही नाही लावण्यात पहिली यावं. नोटीस दिली. हे तहसीलचं आहे. 5 नंबरचं शांत बसा सगळे वाचून दाखवा मोठ्याने. 5 नंबरचा हा. विद्युत वाहिनी मार्ग वीज वाहक तारांची लाईन हा. टाकताना शेतकरी बांधव आणि ग्रामपंचायत कार्यकारिणी यांच्या विश्वासात घेऊनच हा. शिवरस्त्याच्या मार्गानेच ती नेण्याबाबत कारवाई करण्यात यावी. हे कोणी कोणचं- दिलेलं आहे? कोणचं पत्र आहे? आणि हे तहसीलदारांनी दिलं. तहसीलदारांचं पत्र मग आहे. तसंच करा ना, आमचं कुठं काय म्हणणं आहे? हे असं पत्र तहसीलदार आणि प्रांताचा सुद्धा आदेश आहे त्याला. मीटिंग काय आम्हाला आलं का? निष्कर्ष आला का आमच्याकडे काही? तहसीलदार साहेबांना सुद्धा बोलून घेतलं होतं प्रांत मॅडमनं आणि ती चर्चा झालेली आहे. आणि ह्या सगळ्या शेतकऱ्यांना यांची जी नावं आहेत त्याच्यामध्ये या नावातले सर्व शेतकरी तिथं बोलवण्यात आले होते. आम्ही आलो ऐका होतो तुम्ही, आम्ही या गोष्टी- हे सगळे- आणि आम्ही तिथे 1 ते सांगितलं 11 होतं. शेतकरी 1 ते 11 सगळे आले होते. शेतकरी. तिथं त्यांची- सुद्धा सांगितलं त्यांचा होतं. जो एक मिनिट. ऐका ना तुमचा जो विरोध आहे हा. तुम्ही लेखी द्या असं मॅडम म्हणाला. आम्ही दिलं होतं लेखी. आम्ही लेखी दिलं होतं. आम्ही लेखी अर्ज दिला सगळं झालं. त्या लेखी अर्जावर त्यांनी काहीतरी अभ्यास केला असेल, चर्चा केली असेल का ते नाही चर्चा करणार तुमच्या बाजूने करणार. अहो पण मग आम्हाला ऐका, मी काय काय बोलू नका. तुमचं काय म्हणणं आहे तर त्याची त्याच्यामध्ये? चर्चा करून त्यांनी जे आदेश दिले त्याप्रमाणे आदेशाचं पालन आम्ही करतोय किंवा शेतकऱ्यांनी आम्हाला नोटीस दिलं आम्हाला का? ही शासकीय योजना आहे मुख्यमंत्र्यांची आणि त्यामध्ये करू द्यावी एवढंच आमचं म्हणणं आहे. 16 पोलचा प्रश्न आहे. तुम्ही आवदा कंपनीकडून आलात का? आवदा तुमचं सल्लागार आहे. सल्लागार आहे का आवदा कंपनीचे? कन्सल्टंट आहे. तुमचं- ते आवदा कंपनीचे इंजिनियर आहे. हा पाठीमागं तुमच्या संग चर्चा झाली आपली. हो. बरोबर. काय म्हणणं आहे तुमचं? बघा, आता हे तर पूर्ण फौज फाटा घेऊन या ठिकाणी पोल रावण्यासाठी आलेत. मग आता काय सांगणं आहे तुम्ही? काय म्हणणं इथं आहे? पॉल रवायचे नाही हेच माझं म्हणणे. का बरं पण ते शेतकऱ्याच्या हिताची आहे ही सगळी. शेतकऱ्याच्या हिताची आम्ही मान्य करतो हा. शेतकऱ्याच्या हिताची. हम्म. मग तुम्ही रस्त्याच्या कडेने न्या ना, आमचं काही म्हणणे नाहीये. हम्म. ही शेती आमचा बांध आम्हाला अजून माहिती नाही कुठे हा. हा मग काय करायचं आम्ही? ग्रामपंचायतीला नोंद. ग्रामपंचायतीला नोंद नाही अजून. काय करायचं आम्ही पुढं? हा? उद्या समजा यांनी पॉल रवले हे म्हणतात ते आम्ही लेखी लिहून देतो. हा. पण उद्या समजा यांनी नाहीच उचलले ते खांब. हो हे काढतीच नाही. ते काय विषयच नाही. खांब काढणार तुम्ही लेखी जरी दिले तरी उद्या तुम्ही येणार नाही, खांब काढणार नाही ते. हे आपण एमएसबी याच्यात नोडल हा. आहे. बरोबर. ही एलटीची लाईन सुद्धा आपली गावातली हे गेली. टाकून जाणार आणि MSCB ला ऐका, सांगणार. 2 वर्ष 30 वर्ष ह्या जो कंपनीचं काम आहे हे 30 वर्ष मेंटेनन्सचं काम कंपनीकडे आहे. या 30 वर्षामध्ये जे काय प्रॉब्लेम येतील आणि जर बांधाची निश्चिती झाली, यांची मोजणी झाली उद्या समजा कधी होईल, आता 3 महिन्यानंतरच नंबर येतो मोजणीचा. ही मोजणी झाली आणि फिक्स करायचं झालं, एकदा बांध फिक्स झाला तर आम्ही एक पत्र देऊ की बा हे शिफ्टिंग करू तुमच्या बांधाच्या रेषेवर घेऊ आणि कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करू. बोला ताई, बोला. हे असंच प्रकरण शिरूर मध्ये पण झालेलं आहे. ऐकलं असं तुम्ही.
तिथं काय झालंय? आता या आवादा कंपनीच्या जुन्नर मध्ये पण आता तुम्ही पाहिला असाल तिथं पण विरोध झालाय, आंदोलन चालू आहे मोठ्या प्रमाणात चालू जुन्नर मध्ये. ते काय आपलं नाही, आपल्या भागात नाही. आवाज कंपनीच्या आवादा कंपनीचंच आहे ते काम. कुठला प्रोजेक्ट आवादा कंपनीचा प्रोजेक्ट कुठला प्रोजेक्ट सौर ऊर्जेचा. कुठलाही इथं त्यांनी सांगितलं ऐका झाडं ना, काढली, झाडं ऐका, ऐका, रोवली. कुठलाही विरोध नाहीये, काही नाहीये. प्रोजेक्ट तिथं लागला, वीज सगळी इथं जमा होते, शेतकऱ्यांना वीज मिळते, कुठं आता विरोध आहे तिथं? काही विरोध नाहीये. 2 मी मिनिटं ते जाऊ दे. व्हिडिओ पाहिलाय, ऐका. मी तो व्हिडिओ पाहिलाय. तिथं त्या लोकांनी काय सांगितलंय की त्यांना म्हटलंय की ती झाडं होती ग्रामपंचायतच्या भागामध्ये लावली, ते उत्पन्न ते काढत होते. तर ते हे म्हणजे हे कंपनीवाले काय म्हटले की ती झाडं मी काढतो, तिथं ते कंपनीचं ते लावणार होते सौर ऊर्जेचं प्लॅन वगैरे ते. आणि त्यांनी त्यांना सांगितलं की आम्ही तुम्हाला फुकट वीज पुरवणार, रस्ते करून देणार, आणि ती म्हणजे जे झाडं आहेत कापलेली तेवढीच झाडं मी तुमच्या दुसऱ्या जागी लावून देणार, आणि 3 वर्ष आम्ही सांभाळणार, आणि 3ऱ्या वर्षाला मी ती सगळी झाडं ग्रामपंचायतीला देणार. काहीच केलं नाहीये. ती मुलं शाळेत येतात जातात आणि पडतात, ते त्यांना लागतंय. हा, उद्या जर आमच्या बाबतीत हे झालं मग देणार नाही इथं ते एक सुद्धा पोल राहून देणार नाही आम्ही. काही झालं तरी ही लोक काय सगळ्यात मुळात म्हणजे शेतकरी पूर्णपणे विरोधात आहे पोल राहण्यासाठी. आता तुम्ही याच्यावरती काय मार्ग काढणार आहे? त्यांनी चर्चा करावी, न्यायालयीन मार्गाने भांडण. चर्चा- कुठं काय म्हणत अनेक नाही वेळा त्याला. चर्चा झाली त्यांना ह्या गोष्टीवरती, प्रत्येक अनेक वेळा आता ही चर्चा झाली. चर्चा झाली, सगळं झालं, प्रांतांची वाढ झाली. त्यांनी त्यांच्या न्यायालयीन मार्ग कोणालाही बंद नाही भांडण्यासाठी. न्यायालयाकडून त्यांनी दाद मागावी आणि आता आम्हाला काम करू द्यावं. ज्यावेळेला आपली चर्चा झाली त्यावेळेला म्हणलं होतं नाही आम्ही त्यावेळेला सांगितलं होतं, एक मिनिट, त्यावेळेला आम्ही सांगितलं होतं की आम्हाला लेखी द्या. 23 तारखेला ऑर्डर काढली, 23 तारखेपासून आम्हाला कोणीही नोटीस दिलं नाही. आम्ही न्यायालय दाद कशी मागणार, हा सगळ्यात मोठा विषय आहे. का आम्ही त्या दिवशी सुद्धा मीटिंगच्या वेळेला सर आपलं काय बोलणं झालं तर आम्हाला लेखी द्या. आता 23 तारखेला ऑर्डर काढल्यानंतर त्यांनी त्या कार्यालयाकडून नाही मिळाली तर त्या जी कॉपी आम्हाला प्राप्त आहे ती तुम्हाला देतो. ठीक आहे यायला पाहिजे न्यायालय तुमच्याकडे आले. आता आम्ही appeal ला जाऊ. प्रांताच्या विरोधात आम्ही appeal ला जाऊ ना. एक मिनिट ऐका, शेतकऱ्यांना काही कालावधी पाहिजे ह्या गोष्टी करण्यासाठी. काय म्हणणार तुम्ही? एक मिनिट ऐका ना, त्याच्यावर आम्ही शेतकऱ्यांना आता कालावधी पाहिजे थोडासा विचार करण्यासाठी. विचार करू. हा. याच्यावर बोलू, वरिष्ठांचे काही फोन आले तर त्याच्यावर विचार करू. पण आता आदेश जे आहेत आम्हाला ते काम करून घेण्याचे. आम्ही काम आता करू त्यांना- देणार. असं आहे का आदेशाची कॉपी मिळालेली नाहीये. आदेशाची कॉपी येतपर्यंत आम्ही काही काम करून देणार नाहीये. आदेशाची कॉपी आल्यानंतर आम्ही दाद मागणार आहे न्यायालयीन. याबाबत तुम्ही काय सांगणार आहे? बघूया, आम्ही वरिष्ठांचे विचार करू, फोनवर बोलून काही निर्णय होतो तो सांगतो तुम्हाला. ठीक आहे, चालतंय. तोपर्यंत आम्ही काही हा, तोपर्यंत ते त्यांचा विचार करताय, तोपर्यंत थांबा. तर या ठिकाणी जे आवादा कंपनीचे कर्मचारी आहे, अधिकारी आहेत, त्यांनी थोडासा कालावधी दिलेला आहे शेतकऱ्यांना विचार करण्यासाठी, आणि त्याचप्रमाणे ते वरिष्ठांसोबत देखील चर्चा करणार आहेत. आता आणखीन आपण यावरती पुढं बोलणार आहोत. त्यांनी आता हे या रोडला पोल राहून देणार आहे, तर काय म्हणणं आहे तुमचं? काय सांगायचं? माझं म्हणणं हेच आहे, आमच्या म्हाताऱ्यांनी जमिनी विकत घेतल्या, हा. कष्ट केले, सपाट केल्यात, त्यांना तिकडं सरकारी रोड आहे वरती, मधून आमच्या इकडून घालायचा काय संबंधच नाही. जो तुमचं म्हणे शिव रोड आहे, हा, तिकडनं जावा तुम्ही शकता, पण इथनं नाही न्यायचं. इथं नेऊन देणार नाही आम्ही. काय अजून त्याच्या मोजणे का नेऊन देणार नाही? नाही, शेतकऱ्याच्या आम्हाला- हिताचं येत होतं पण. नाही नाही नाही, मग तिकडनं होत हा. तिकडनं होतंय. म्हणजे आमच्या तुमच्यावरती अन्याय नको, शिव रोडने गेलं तर काय इकडून काय हरकत आहे, आम्ही इकडून जाऊन देणार. कुठल्या परिस्थितीत जाऊन जाणार? हा, आमच्या म्हाताऱ्यांनी घेतल्यात, कष्ट केल्यात, सपाट केल्यात, विकत घेतल्यात, फुकटच्या जमीन नाही आहे. खरेदीची जमिनी आहे, कष्टाची जमिनी आहे. आपण अजून 7 बारे आहेत, दाखवून देऊ आम्ही. राहिला का पुढे ये बाईट दे जराशी इकडे. आता तुम्ही चांडवली खुर्दगावचे उपसरपंच इथे बाईट आहात. आता गावच्या वतीने काय सांगणार आहे, काय म्हणणे? आता त्यांनी थोडासा वेळ वरिष्ठांसोबत चर्चा करणार आहेत, काय सांगणार आहे, काय म्हणणे आहे तुमचं? गावच्या वतीने म्हणजे त्यांनी कायदेशीर आम्हाला मुळात म्हणजे आम्ही ज्या दिवशी मिटिंग झाली त्या दिवशी त्यांना सांगितलं होतं का आम्हाला तुम्ही लेखी द्या, का आम्हाला अपीलच जायचं येईल. त्यांनी आजला लाईव्ह आले आणि ते पण आवादा कंपनीकडून नोटीस देतात, त्याच्यावर काही तारीख नाही, काय नाही. आम्हाला लाईव्ह दाखवतात. म्हणजे त्यांना सगळं प्री प्लॅनिंग माहिती आहे. काही आवाज ही ग्रामस्थ शेतकरी अपीलात जावं नाही म्हणून त्यांनी ऑन दी स्पॉट पोलीस प्रशासन घेऊन आले आणि आता काम चालू करायचं त्यांचा प्रेशर आहे. आणि मुळात म्हणजे ही लाईन मी खाजगी ठेकेदारांना विचारलं तर ही लाईन शिवरस्त्यानी आणि ओढ्याच्या कडेनी 100% जाऊ शकते. त्यांचं सुद्धा तेच म्हणणं आहे, फक्त कंपनी त्यांच्या
हिताच्या म्हणजे त्यांना त्यांच्या फायद्याच्या दृष्टीने ते विचार करतात. एवढा फौजपाटा का आणला असेल पोलीस स्टेशनचा? एवढा शेतकऱ्यांसाठी पाठा काय? म्हणजे आमच्या दबाव टाकायचा, दबाव टाकला म्हणजे मग हे घाबरतील, हे बाजूला होतील आणि आम्हाला लाईन टाकून देतील. परंतु आम्हाला कसल्याही प्रकारचं लेटर दिलं नाही, काही नाही. पोस्टाने प्रांताचं लेटर यायला पाहिजे. त्यानंतर आम्ही त्याचा विचार करून त्याच्यात जाऊ ना अपिलात गेल्यानंतर आम्हाला दाद मिळेलच ना, बरोबर की नाही सर? मग चालतंय, तो रस्त्यांनी वेळ मागितलाय, पाहू आता काय ठीक आहे होतं ना. पुढं.